वृश्चिक राशी 12 ते 18 मे 2025 साप्ताहिक राशी भविष्य। मे महिन्याच्या या आठवड्यात ग्रहांची एक विशेष स्थिती तयार होत आहे। वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या आठवड्यात चंद्र वृश्चिक राशीत असेल आणि मंगळ कर्क राशीत असेल। या दोघांमध्ये ससप्तक योग तयार होत आहे, ज्यामुळे नीचभंग राजयोगाची निर्मिती होईल। वैदिक ज्योतिषशास्त्रात हा योग खूप शुभ मानला जातो। असा योग जीवनात यश, समृद्धी आणि प्रगती आणतो। हे संयोजन विशेषतः वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल। चला तर मग जाणून घेऊयात वृश्चिक राशीचे आठवड्याचे राशी भविष्य कसे असणार आहे। वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आनंदाने भरलेला असेल। आठवड्याची सुरुवात काही चांगल्या बातमीने होऊ शकते, ज्यामुळे घराचे वातावरण आनंददायी होईल। पूर्वी केलेल्या कष्टाचे आता फळ मिळू शकते। विशेषतः रिअल इस्टेटशी संबंधित कामांमध्ये तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे। जर तुम्हाला एखाद्या मालमत्तेत गुंतवणूक करायची असेल तर ही योग्य वेळ आहे। ही गुंतवणूक तुम्हाला भविष्यात आर्थिक फायदा देऊ शकते। नोकरी करणाऱ्यांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात। तुम्हाला एखाद्याकडून जुने थकलेले पैसे देखील मिळू शकतात, ज्यामुळे तुमची बचत वाढेल। या आठवड्यात नशीब तुम्हाला पूर्णपणे साथ देईल, ज्यामुळे तुमचे सर्व काम सहज पूर्ण होईल। या आठवड्यात तुमची महत्त्वाकांक्षा बरीच वाढेल। कामाच्या बाबतीत तुम्ही हाताळणी किंवा युक्त्यांचा अवलंब करू शकता। इच्छेनुसार कामे पूर्ण करण्यासाठी शॉर्टकट घेण्याचे किंवा नियमांचे उल्लंघन करण्याचे टाळा। वृश्चिक राशी, या आठवड्यात तुम्हाला आर्थिक बाबींमध्ये चांगले फायदे मिळू शकतात आणि पैसे वाचवण्याची तुमची क्षमता वाढेल। नोकरी करणाऱ्यांना ऑफिसमधील अधिकारी आणि सहकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल। तुमच्या मुलांशी असलेले तुमचे नाते अधिक घट्ट होईल। या आठवड्यात तुम्हाला दैनंदिन कामात आळस टाळण्याचा सल्ला दिला जातो। वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप जबाबदार आणि जीवनात शिस्त पाळावी लागेल। तुमचे नेतृत्व कौशल्य तुमच्या व्यावसायिक जीवनात उपयोगी पडेल। तुम्हाला सक्रिय आणि संतुलित राहावे लागेल। एखाद्याशी बोलताना काळजी घ्या आणि तर्कशुद्धपणे बोला। वृश्चिक राशीच्या लोकांना या आठवड्यात खूप चांगल्या बातम्या आणि सौभाग्य लाभणार आहे। आठवड्याची सुरुवात काही चांगल्या बातमीने होईल, ज्यामुळे घरातील वातावरण आनंदाने भरून जाईल। या आठवड्यात तुम्ही ज्या कामासाठी पूर्वी कठोर परिश्रम केले होते, त्यात तुम्हाला अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे। या आठवड्यात तुम्हाला जमीन किंवा इमारतीशी संबंधित कामात विशेष लाभ मिळू शकतात। जर तुम्ही एखाद्या मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ खूप अनुकूल आहे। हा करार तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल। नोकरी करणाऱ्यांना उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत मिळू शकतात। कुठून तरी अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे आणि तुमची संचित संपत्ती वाढेल। नशिबाच्या पूर्ण सहकार्याने कामाच्या ठिकाणी तुमच्या कष्टाचे फळ मिळेल। वृश्चिक राशी, या आठवड्यात मेष आणि कर्क राशीचे लोक तुमच्यासाठी उपयुक्त आहेत। लाल रंग शुभ आहे। रविवार आणि मंगळवारी गुळाचे दान करावे। या आठवड्यात आर्थिक परिस्थिती चांगली राहील। 12 ते 18 मे 2025 हा आठवडा ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने खूप खास असेल, कारण सर्वप्रथम सूर्य आपली राशी बदलेल, नंतर गुरुचे संक्रमण आणि नंतर राहू केतूचे संक्रमण देखील दिसून येईल। अशा परिस्थितीत या सर्व संक्रमणांचा सर्व राशींवर खोलवर परिणाम होणार आहे आणि याच कारणाने वृश्चिक राशीचे लोक या आठवड्यात तुम्ही थोडे शांत राहाल आणि लोकांना तुमच्या संभाषणाची आठवण येईल, पण तुमचे विचार आत खूप वेगाने काम करत आहेत। करिअरमध्ये मोठा बदल होऊ शकतो। नोकरीत बदल किंवा पदोन्नतीची शक्यता आहे। प्रेम जीवनात थोडी खोली असेल, पण त्यासोबत काही मस्तर किंवा मालकीची भावना देखील असू शकते। तुमच्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला भावनिक बळ देईल आणि तुमच्या प्रियजनांसोबतचे तुमचे नाते अधिक घट्ट होईल। प्रेमात छोट्या छोट्या गोष्टींचा मोठा परिणाम होऊ शकतो, म्हणून प्रेम दाखवायला विसरू नका। प्रवासामुळे तुम्हाला काहीतरी नवीन विचार करण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळेल। मालमत्तेच्या बाबतीत घाई करू नका, विचार करूनच पावले उचला। या आठवड्यात वृश्चिक राशीचे नातेसंबंध अधिक दृढ होतील। तुमच्या क्षेत्रातील कामगिरीचे कौतुक केले जाईल। लहान सहली फायदेशीर ठरू शकतात। आरोग्य चांगले राहील, परंतु जास्त काम करणे टाळावे। या आठवड्यात वृश्चिक राशीच्या जीवनात परिवर्तनात्मक ऊर्जा दिसून येते, कारण ग्रह खोलवर आत्मपरीक्षण करण्यास प्रोत्साहित करतात। तुमच्या जीवनाची दिशा दाखवणाऱ्या लपलेल्या सत्य आणि इच्छा उलगडण्यासाठी तुमच्या मनाच्या खोलवर जा। व्यावसायिकदृष्ट्या तुम्हाला या अंतर्दृष्टीचा वापर करून बदल घडवून आणण्यासाठी आणि प्रेरणा देण्यासाठी प्रत्यक्ष कृती किंवा धोरणात्मक प्रभावाद्वारे नवीनता आणण्यासाठी आणि प्रेरणा देण्यासाठी आग्रह केला जातो।
तीव्र संवादाबद्दल जागरूक राहा. तुमची नैसर्गिक चुंबकत्व सहयोगी आणि आव्हान देणारे दोघांनाही आकर्षित करू शकते आणि राजनैतिकता महत्त्वाची असेल. वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये असुरक्षितता बंध मजबूत करू शकते. विश्वास आणि जवळीक वाढू शकते. प्रदीर्घ तणाव दूर करण्यासाठी आणि संबंध मजबूत करण्यासाठी खुल्या संवादात सहभागी व्हा. आर्थिकदृष्ट्या गुंतवणूक आणि खर्चाचे मूल्यांकन करणे, स्थिरता शोधणे आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने अस्वस्थ ऊर्जा शारीरिक क्रियाकलापांमध्ये वळवा, जी सक्षम आणि पुनरुज्जीवित करते. आठवडा जसजसा कमी होत जाईल तसतसे तुम्हाला तुमच्या महत्त्वाकांक्षांमध्ये स्पष्टता आढळून येते. निर्णायक कृतीसाठी पायदंडा पाडते. या बदलांना आत्मविश्वासाने स्वीकारा, कारण ते तुम्हाला तुमच्या प्रामाणिक स्वतःच्या आणि इच्छित मार्गाच्या जवळ आणतात. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मालमत्ता, घर आणि कौटुंबिक बाबींमध्ये नवीन सुरुवात आणू शकतो. या आठवड्यात तुम्हाला गुंतवणुकीतून जास्त नफा मिळू शकेल. तुम्हाला धीर धरण्याचा सल्ला दिला जाईल. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. वृश्चिक राशी, या आठवड्यात तुमचा भाग्यशाली रंग नारंगी आहे. भाग्यशाली अंक 8 आहे. भाग्यशाली दिवस शनिवार आहे आणि आठवड्याचा शेवटचा सल्ला आहे की तुम्ही कोणत्याही आव्हानांना घाबरू नका. त्यांना धैर्याने तोंड द्या. एकंदरीत पाहता वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ राहणार आहे.